नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल. पण यावेळेस ही योजना बातम्यांत आली आहे एका नव्या ट्विस्टमुळे. KYC. हो, अगदी बँकेत अकाउंट उघडताना जशी प्रक्रिया करावी लागते तशीच आता बहिणींनाही करावी लागणार. नाहीतर भत्ता गायब. योजना सुरू झाली जुलै 2024 मध्ये. हेतू भारीच. 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिना 1500 रुपये थेट बँकेत. पण गंमत काय माहितीये? सरकारच्या तपासात लक्षात आलं की या योजनेत 26.34 लाख अयोग्य लाभार्थी नोंदवले गेलेत आणि त्यात लाडक्या बहिणींपेक्षा जास्त लाडके भाऊ सामील झाले होते. म्हणजे नाव बहिणींचं पण पैसे भावांनी खाल्ले. आता सरकारने ठरवलं, बस आत्ता नाही फसवणूक. त्यामुळे KYC अनिवार्य. 2 महिन्यांच्या आत आधार बेस्ड KYC पूर्ण नाही केली तर भत्ता बंद. आणि लक्षात ठेवा, ही फक्त एकदाचीच प्रोसेस नाहीये. दरवर्षी ही ओळख पडताळणी करावी लागेल. म्हणजे खरी लाडकी बहीण असाल तर ग्रीन सिग्नल आणि जर नकली लाडका भाऊ असाल तर बाय बाय योजना. सरकारचा दावा आहे की या पद्धतीमुळे खऱ्या पात्र महिलांनाच लाभ मिळेल, बनावट दावे वगळले जातील आणि सार्वजनिक निधी थेट योग्य ठिकाणी पोहोचेल. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, KYC अगदी सोपी आणि सोयीस्कर आहे. खरं सांगायचं तर सोपं आहेच, पण आता कोण भाऊ बहिणींच्या वेशात शिरलाय ते सुद्धा सरकारला दिसणार. म्हणून बहिणींनो, तुमचा भत्ता थांबू नये असं वाटत असेल तर लगेच KYC करून टाका. ladkibahin.maharashtra.gov.in वर. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण इथे आम्ही तुम्हाला सांगतो खरी बातमी.